राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार। 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार। भास्कर जाधवांसारख्या आक्रमक आणि स्पष्ट बोलणाऱ्या नेत्यानं मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात यावं, मंत्री संजय शिरसाट यांची खुली ऑफर। भास्कर जाधवांना त्यांच्या म्होरक्यावर विश्वास राहिला नाहीये, शिरसाटांचं वक्तव्य। फोडाफोडी करून सत्तेत आलात, आता जनतेचे प्रश्न सोडवा। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंसोबत सर्वसामान्य सैनिक, कितीही दबाव आणला तरी शिवसैनिक फुटणार नाही, कैलास पाटलांचं वक्तव्य। अकोल्यात ठाकरेंच्या सेनेला धक्का, ज्येष्ठ नेते प्रकाश डवलेंचा पक्षाला जय महाराष्ट्र। तेली समाजाला ठाकरे गटानं लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व न दिल्यानं पक्ष सोडत असल्याची प्रकाश डवलेंची माहिती। दापोलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला खिंडार, 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन। 5 नगरसेवक आज करणार सेनेत प्रवेश। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून केला होता ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश। इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि नितीन गडकरी एकाच मंचावर। इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनावेळी दोघं एकत्र। पोलीस अधिकारी राजेश पाटील, रमेश घुलेंना सहआरोपी करा। उज्ज्वल निकमांची नियुक्ती। आंधळ्यांच्या अटकेची मागणी। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी। मस्साजो ग्रामस्थांच्या बैठकीत महत्त्वाच्या मागण्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कन्हानमध्ये आभार सभा। यावेळी काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष। धैर्यशील मोहिते पाटलांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी माजींचं मानापमान नाट्य। जीबीएस आजार गर्दीमुळे पसरत असेल तर बुलढाण्यातील सैलानी यात्रेवर निर्बंध आणण्याचा विचार करणार। प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा। अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाडला उपविजेतेपदासाठी असलेलं बक्षीसच मिळालं नाही। राजकारण सुरू असल्यामुळे बक्षीस न मिळाल्याची महेंद्र गायकवाडची एबीपी माझाला प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाचं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणीय उपोषण। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी। सोलापूरमध्ये वाळू माफियांची कोणतीही दादागिरी चालू देणार नाही, त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई होईल। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा। किरीट सोमय्या आज अमरावती, अकोला, पातूरमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेणार। तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीररित्या 3978 जन्म प्रमाणपत्र प्रमाणकांचे आदेश पारित केल्यानं तक्रार दाखल करणार। भंडाऱ्यातून जाणारी वाहतूक वळवण्यासाठी बायपास मार्गाची निर्मिती। काम शेवटच्या टप्प्यात असून आमदार परिणय फुकेंकडून भंडारा बायपासची पाहणी। एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफच जमा नाही। ऑक्टोबरपासून एसटी महामंडळानं पीएफचे हप्तेच भरले नाहीत। हप्ते न भरल्यामुळे काढता येईना प्रॉव्हिडंट फंड। महामंडळाला मिळणारा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच होतोय खर्च। तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्तारात तांत्रिक अडचणी। गर्भगृह विस्ताराबाबतचा निर्णय पुरातत्व विभाग घेणार। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती। वाढत्या गर्दीमुळे गर्भगृह विस्ताराची पुजारी स्थानिकांची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मातेचरणी सोन्याच्या मानांची माळ अर्पण। रायगडच्या उरण तालुक्यातील भाविकांनं माळ अर्पण केली। परदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 500चे समान 4000 देऊन आर्थिक लूट केल्याची घटना। पोलिसांकडून दुकानदारावर कारवाई।
वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची भेट. पुरातन मंदिर वास्तूची केली पाहणी. तसंच दोन्ही पंथीयांच्या वादावर तोडगा काढण्याचं आश्वासन. साताऱ्यातील वाईमध्ये विद्यार्थ्यांना ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंग करत गाठलं कॉलेज. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी शक्कल. 1 डिसेंबर 2024ला होती समर्थ महांगडेची परीक्षा. त्या दिवशीचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल. तुळजापूरमध्ये तहसीलदारांच्या केबिनमध्ये एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. तुळजापूरमधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उचललं टोकाचं पाऊल. पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. वर्ध्यात पोलिसांच्या वतीनं जिल्हाभरात वॉश आउट मोहिमेदरम्यान वाळू विक्रेते आणि दारूची वाहतूक करणाऱ्यांवर 106 गुन्हे दाखल. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील बसस्थानक परिसरातील महिला शौचालयात आढळलं मृतक अर्भक. परिसरात खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त. लघुसिंचन प्रकल्पाचा मोबदला अडवल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई. 1998 पासून संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची कोर्टामध्ये धाव. अकोल्यातल्या हातरुण गावात एकाच समाजाच्या 2 गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून राडा. 6 जण जखमी. हातरुण गावात मोठा पोलीस बंदोबस्त. 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. हातभट्टी अड्डे अवैध दारू प्रकरणी विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्काची विभागाची मोहीम. लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकल्या धाडी. 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. 48 जणांना अटक. भंडाऱ्यामध्ये 1 लाखाच्या गांजासह तरुणाला अटक. पालांदूर पोलिसांची कारवाई. वन अधिकाऱ्याला संशय आल्यानं तपासणी केली असता तरुणाजवळ आढळला गांजा. नंदुरबारच्या शहादातील लोहारा गावात गोठ्याला आग. 2 म्हशींचा होरपळून मृत्यू. शेती उपयोगी साहित्याचं नुकसान. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांचं सांगोला उपसा सिंचन योजनेविरोधात अर्धनग्न आंदोलन. सांगोल्यातील 12 गावांसाठी पळशी गावातून भूसंपादन केलं जाणार. यात जवळपास 150 शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार असल्यानं मोबदला देऊन काम करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल मीटर विरोधात नागरिक आक्रमक. शहादामध्ये कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. लातूरमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांचं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन. व्यवसायासाठी महापालिकेने शहरात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना गडचिरोलीच्या वतीनं काम बंद आंदोलन. शासनाच्या इतर विभागाप्रमाणेच वन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ देण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये अंचलेश्वर गेट परिसरात एका घराला भीषण आग. सिलेंडर ब्लास्ट झाल्यानं आग झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीत संगीता हांडे या महिलेचं मोठं नुकसान. नांदेडच्या कंधारमधील लोहा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर उभ्या ट्रकला अचानक आग. ट्रकचं कॅबिन जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. महाडच्या साकडी कुसगावमध्ये गोठ्याला आग. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. एका बैलाचा होरपळून मृत्यू तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानात कृषी विभागाकडून 18 फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषी विकास परिषद आणि प्रदर्शन. महिला बचत गटाकडून विविध कलाकृती आणि खाद्यपदार्थांचं स्टॉल. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत 2 वाघांच्या लढाईत एकाचा मृत्यू. 1.5 महिन्यात 3 वाघांसह 2 बछड्यांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.